नमस्कार, मी परमदास जाधव. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. पण यावेळी कारण आहे ते राजकारण नव्हे, तर क्रिप्टोकरन्सी. नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक खुलाशानंतर ट्रम्प यांनी क्रिप्टोशी संबंधित व्यवसायातून $1.4 अब्ज पेक्षा जास्त उत्पन्न हे जाहीर केलेले आहे. तर सोशल मीडियावर त्यांना आता क्रिप्टो किंग असे संबोधले जात आहे. मग ही बातमी किती खरी आहे? तर ट्रम्प एवढे पैसे कसे कमावले आणि याचा भारतीय गुंतवणूकदारांवर काय परिणाम होऊ शकतो? चला सविस्तर आपण जाणून घेऊया. तर ट्रम्पची $1.4 अब्ज कमाई कशी आहे किंवा कशी झाली? तर अमेरिकेतील आर्थिक खुलाशानुसार ट्रम्प यांच्या क्रिप्टो व्यवसायातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालेलं आहे. यामध्ये वर्ल्ड लॅबोरेटरी फायनान्शियल किंवा ट्रम्प मेमेकॉइन यासारख्या क्रिप्टो प्रकल्पामधून मोठी कमाई झाल्याचे समोर आलेलं आहे. यामुळे जगभरात क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी चर्चा सुरू झालेली आहे. वर्ल्ड लॅबोरेटरी फायनान्शियल म्हणजे काय? तर ही एक ट्रम्प कुटुंबाशी संबंधित क्रिप्टो कंपनी आहे. या कंपनीचे उद्दिष्ट काय आहे? त्याच्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे डिजिटल फायनान्शियल आणि दुसरं ब्लॉकचेन किंवा डीफी सेवा आणि चौथं म्हणजे डिजिटल टोकन्स. यामध्ये गुंतवणूक वाढवणे आहे. अनेक गुंतवणूकदारांनी या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे ट्रम्प मेमेकॉइन म्हणजे काय आहे? तर ही ट्रम्प यांच्या नावाशी संबंधित एक क्रिप्टो करन्सीच आहे. मेमेकॉइन म्हणजे एखाद्या प्रसिद्ध व्यक्ती किंवा ट्रेडरवर आधारित डिजिटल चलन आहे. ट्रम्प कॉइनचे हे चर्चेत आलेलं आहे. तर अनेक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे त्याचे जे मूल्य आहे हे मूल्य वाढलेले आहे आणि म्हणून क्रिप्टो किंग ही पदवी खरी आहे का? नाही. सरकार किंवा कोणत्याही अधिकृत संस्थेने ट्रम्प यांना क्रिप्टो किंग ही पदवी दिलेली नाही. तर ही एक फक्त सोशल मीडिया आणि काही माध्यमांशी वापरलेली उपमा आहे. तर भारतावर याचा काय परिणाम होईल? तर भारतातील लाखो लोक क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करतात. पण अमेरिकन क्रिप्टोला प्रोत्साहन मिळाले याच्यामुळे. आणि दुसरा म्हणजे नियम सुलभ झालेले आहे. आणि तिसरा म्हणजे मोठे गुंतवणूकदार बाजारात आलेले आहेत. तर त्याचा सकारात्मक परिणाम जागतिक क्रिप्टो बाजारावर होऊ शकतोय. त्याचा प्रत्यक्ष फायदा हा भारतीय गुंतवणूकदारांनाही होऊ शकतोय. तर भारतामध्ये क्रिप्टो कायदेशीर चलन आहे का? तर नाही. मात्र त्याच्यावर बंदीही नाही. क्रिप्टो व्यवहारावर कर लागू आहे आणि म्हणून भारतीय गुंतवणूकदारांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जोखीम समजून घ्यावी. अनेक तज्ज्ञांच्या मते की क्रिप्टोमध्ये मोठा नफा मिळू शकतोय, पण मोठे नुकसानही होऊ शकते. कारण हा बाजारात किमती अतिशय वेगाने वाढतात ह्या बाजारामध्ये क्रिप्टोमध्ये. तर भविष्यात काय होऊ शकते ह्या क्रिप्टोमुळे? तर जर ट्रम्प प्रशासनाने क्रिप्टोला आणखी पाठिंबा दिला तर बिटकॉइन, इथेरियम किंवा स्टेबलकॉइन यामध्ये नवीन गुंतवणूक वाढू शकते आणि जागतिक बाजारातही सरकारवर किंवा सकारात्मक वातावरण याच्यामुळे क्रिप्टोमुळे तयार होऊ शकते. तर मित्रांनो, ट्रम्प यांनी क्रिप्टो व्यवहारातून
$1.4 अब्ज डॉलरपेक्षा जास्त उत्पन्न जाहीर केलेले आहे. ही बातमी अधिकृत आर्थिक खुलाशात नमूद करण्यात आलेली आहे. मात्र क्रिप्टो किंग ही अधिकृत पदवी नाही, तर सोशल मीडिया आणि काही माध्यमांनी वापरलेली ही एक वर्णन आहे. तर क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना नेहमी स्वतःचा अभ्यास करा आणि जोखीम लक्षात घ्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.